नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. राया मंजिरी आता शोध घेण्यासाठी विजय साळुंकेच्या घरी पोहोचलेले असतात. आता लगेच विजयची आई दरवाजा उघडते. त्याच वेळेस राया विचारू लागतो, हे विजयचंच घर ना? आता विजयचं नाव ऐकताच त्याच्या आईला खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता त्याची आई म्हणू लागते, कोण विजय? कोणी विजय नाही राहत इकडे, जा तुम्ही, असे म्हणत आता ती पटकन दरवाजा बंद करणार. तेच रायम लागतो, थांबा माऊली प्लीज असं करू नका. हे बघा, आम्हाला माहिती विजय हा तुमचाच मुलगा होता. आम्हाला जरा अशी माहिती विचारायची, प्लीज दरवाजा बंद करू नका. आता लगेच ती माऊली दरवाजा उघडते आणि म्हणू लागते, या काय विचारायचे ते घ्या विचारून. तेव्हा लगेच ती पटकन आता राया मंजिरीला पिण्यासाठी पाणी देते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हे बघा हा फोटो तुमच्या मुलाचाच आहे ना? असे म्हणत राया एक फोटो दाखवतो. तेव्हा लगेच आता विजयची आई म्हणू लागते, हो हा आमचाच पोरगा आहे, पण याने काय केलं, भर लग्नातनं पळून गेला आणि तिकडे जाऊन आता त्या पोरीबरोबर मस्त सुखी संसार करतोय. पण इकडे आमच्या तोंडाला काळं फासून गेला. त्याचं काय? तेव्हापासनं कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नाही आम्ही. त्यावर लगेच आता राहायला लागतं, हे बघा माऊली प्लीज शांत व्हा. तुमचा पोरगा त्या दिवशी रात्री लग्नातनं पळाला होता ना, हे तुम्हाला माहिती, पण पुढे तुमच्या पोराबरोबर काय झालं हे तुम्हाला माहिती नाही आहे माऊली. त्यावर लगेच आता त्या काकू म्हणू लागतात, म्हणजे काय म्हणायचं आहे? असेल ना त्या पोरीबरोबर आता सुखात, मग आमचं काय घेणं देणं त्याला? त्यावर रायम लागतो, नाही माऊली, हा जो तुमचा विजय साळुंके ना, त्या दिवशी लग्नातनं पळत होता. त्याच वेळेस त्याला रस्त्याने एका गाडीने उडवलं आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. आता मात्र आपल्या मुलाचा मृत्यू झाला ही बातमी समजताच लगेच त्याची आई जोरजोरात रडू लागते. राया आणि मंजिरी तिला कॉटवरती बसवतात. हे बघा काकू, रडू नका. हे बघा, स्वतःचं लेकरू गेल्यानंतर माणसावरती किती मोठा दुःखाचा डोंगर येऊ शकतो हे मी समजू शकतो माऊली. प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा. आता तुम्ही किती रडलात तरी त्याला 2 वर्ष झाली. तुमचा मुलगा येऊ शकतो का? नाही ना? मग प्लीज सावरण्याचा प्रयत्न करा. तेव्हा मंजिरी लागते, काकू हे बघा, आम्हाला जरासुद्धा कल्पना नव्हती की तुम्हाला हे ठाऊक नाही आहे, नाहीतर आम्ही डायरेक्टली सांगितलं नसतं, पण तुम्हाला हे कळणंही गरजेचंच होतं ना. त्याच वेळेस आता राया मंजिरीचा पाठला करत नार्याही तिकडे पोचले असतो. आता त्या दोघांचं त्या बाईशी काय बोलणं चालू आहे हे सगळं नार्या आता डोकावून ऐकत असतो. त्याच वेळेस आता राया आणि मंजिरी कशी तरी विजयच्या आईची समजूत काढतात आणि तिकडनं घरी आलेले असतात. तर इकडे घरी आल्यानंतर मंजिरी किचनमध्ये स्वयंपाक करत असते, पण तिच्या डोक्यात सारखे तेच विचार चालू असतात. हा नाऱ्या वेडा नव्हता, मग याने वेड्याचं रूप का धारण केलं? रायाला का फसवलं असेल? हा काय खेळ चाललाय? नेमकं हा खेळ खेळतंय कोण हे ना कळेन असं झालंय. असं आता ती स्वतःशी एकटीशीच बडबड करत असते. त्याच वेळेस किचनमध्ये शशिकला येते आणि म्हणू लागते, लोकांनी इतरांच्या आयुष्याचे खेळ बघण्यासाठी पेक्षा ना स्वतःच्या आयुष्यात काय खेळ चाललेत ना हे बघावेत. आता मंजिरी 1 नाही 2 नाही शशिकला काकूकडे बघते आणि लागते, काकू नेमकं म्हणायचंय काय तुला? तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी म्हणती तरी काय गं, तुझं नशीबच खराब म्हणायचं, दुसरं काहीच नाही. मंजिरीला जरा राग येतो. रागानेच मंजिरी काकूकडे बघते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो मंजिरी, आता बघ ना, तुझं लग्न झालं, तुझा नवरा गेला, त्यानंतर तू विधवेचं आयुष्य जगायला लागली आणि मग तुझ्या आयुष्यात राया आला रंग घेऊन. मग काय तू दुसरं लग्न केलं रायाशी आणि आता तर काय? अरे बापरे, लग्न केलं कुणाशी? तर पहिल्या नवऱ्याला ज्याने मारलं त्या खुन्याशी. तेव्हा मंजिरीला राग येतो. मग मंजिरी लगेच काकूवरती ओरडते आणि लागते, काकू बास, पुढे काही बोलू नको. अगं हे सिद्ध झालंय, रायाने मिहीरला मारलेलं नाही आहे आणि हे जे काही समोर आलं आहे ना त्यातनं मिहीरचा ॲक्सिडेंट झाला होता हेही कळालं होतं, पण आता त्यातही मिहीर कुठेही दिसला नाही. म्हणजे मिहीर जिवंत आहे असंही होऊ शकतं, रायाने काही केलेलं नाही आहे. त्यावर लगेच शशिकला ते बरं ठीक आहे, तुझं म्हणणं आहे ना राया निर्दोष आहे, त्याने काही केलं नाही, बरं ठीक आहे, राया निर्दोष आहे, पण अगं मिहीरचं काय? अगं मिहीर जिवंत आहे हे समजलं आहे आणि त्यात तुझी ती लाडकी जिजी अगं तुझ्या पांडुरंगासमोर पदर पसरून बसली, पांडुरंगाकडे साकडं घालते. ए विठुराया, माझा मुलगा जसा कसा असेल ना तसा माझ्या पदरात टाक, माझ्या मिहीरला माझ्या पदरात टाक, असं साकडं घालते तुझ्या पांडुरंगाकडे. आणि मंजिरी, जर तुझ्या या पांडुरंगाने तुझ्या या जिजीचं साकडं ऐकलं तर आणि मिहीरला जिवंतपणे असं उभी केलं तुझ्यासमोर तर मग काय करशील तू? मंजिरी अगं बोल ना. मग तर तुझ्या या दुसऱ्या लग्नाला काहीच अर्थ उरत नाही, मग तर राया संपला म्हणून समज. अगं कारण तुझा पहिला नवरा जर जिवंत असेल तर रायाचं आणि तुझं लग्न संपलं म्हणून समजायचं. मग तू काय करशील मंजिरी? नाही म्हणजे असा जर मिहीर तुझ्यासमोर येऊन उभं राहिला
तर तू रायाचा हात धरशील का मिहीरचा? नाही कुणाचं कुंकू तू कपाळी लावशील, कुणाची बायको म्हणून मिरवशील? आता मात्र लगेच मंजिरी या सगळ्याचा विचार करू लागते. मंजिरीलाही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर इकडे राया आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, बोल राया, कसं काय येणं केलं? तेव्हा राया म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब मला ना एक मिसिंग कंप्लेंट करायची. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, पण कुणाची? तेव्हा राया म्हणू लागतो, नाऱ्याची. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हा नाऱ्या कोण? तेव्हा राया म्हणू लागतो, नाऱ्या म्हणजे अण्णाचा खास गुंड. आणि ज्या वेळेस मी मिहीरला तिकडे सोडलं होतं ना, त्यावेळेस अण्णाबरोबर नाऱ्याही होता आणि त्या नाऱ्याने मला येड्यात काढले हो. अहो, मनोरुग्ण म्हणून एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होता, पण तो वेडा नव्हताच. त्याने आम्हाला वेड्यात काढलं आहे आणि तिकडनं पळालं आहे. म्हणून आम्हाला त्याची तक्रार करायची. प्लीज तुम्ही काही मदत कराल का? तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, या केसमध्ये जर नाऱ्याचा मोठा हात असेल तर आम्ही त्याला नक्कीच शोधू. राया, बरं झालं तू इकडे आला. हे बघ, पोलिसांचं काम मदत करणं हेच असतं आणि आम्ही तुझी मदत नक्कीच करू. तेव्हा राया म्हणू लागतो, हाच विश्वास होता साहेब तुमच्यावरती, म्हणून तर तुमच्याकडे आलो. तुम्हाला काही माहिती कळली तर मला नक्की सांगा. आता इथेही रायाचा पाठला करत नाऱ्या पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळं काही ऐकत असतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बरोबर ठीक आहे राया, मला जर काही कळलं तर मी तुला नक्कीच कळवतो, असे म्हणत राया तिकडनं निघालेलं असतो. त्याच वेळेस आता बाहेर येताच रायाला जाणवतं नक्कीच कोणीतरी आपला पाठलाग करतोय. राया जरासा पाठीमागे वळून बघतो, पण तोपर्यंत नाऱ्या लपलेलं असतो. पण रायाला मात्र समजलेलं असतं नक्कीच असं कोणीतरी आहे जे आपल्यावरती नजर ठेवू नये. तर इकडे आता मिहीरला जे घर दाखवलेलं असतं ना घोरपडेने नानाजीजीचं, ते घर विकायला आहे ही बातमी आली सर. आता हे घर बघताच मिहीरला म्हणजे गौरवला धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, काय झालं सर, तुम्ही असे का हादरल्यासारखे करतायत? तेव्हा लगेच गौरव म्हणू लागतो, जय, हे घर कुठे आहे? नाही म्हणजे कुठल्या गावाला आहे? अरे हेच घर माझ्या स्वप्नात मला दिसतं आणि का कुणास ठाऊक असं वाटतं की या घराशी नक्कीच माझं काहीतरी नातं आहे, काहीतरी कनेक्शन आहे. ह्या घरात कोणीतरी आपलंच आहे असं मला सारखं वाटत असतं. मला हे घर हवं आहे जय. तू जिथे कुठे असशील ना हे घर, तिथनं आता हे घर बुक कर आपल्यासाठी. हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहोत आपण, पण मला हे घर हवं आहे. तेव्हा जेवण लागतो, सर तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा बरं, अशाने तुम्हाला त्रास होईल. आणि मला माझ्या मित्राने मेसेज केला होता हे घर विकायला आहे, पण ते घर कुठे काय हे मला माहिती नाही अजून. मी तशी माहिती काढतो हा सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा लगेच आता गौरव म्हणू लागतो, फक्त माहिती काढू नको जय, आपल्याला हे घर हवं आहे लवकरात लवकर आणि ते मिळालंच पाहिजे. तेव्हा जेवण लागतो, चालेल मी माहिती काढतो, असे म्हणत मिहीर तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, हे घर कुणाचं आहे हे मला चांगलंच माहिती आणि शशिकलाने तसं सांगितलंय, पण नानाजीजीला हे घर विकायचं आहे. आता घर विकणारा पण आहे आणि घर घेणारा पण आहे, मग घराचा निलाव झालाच पाहिजे, असे म्हणत घोरपडे हसू लागतो. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते, म्हणजे रात्रच झालेली असते, पण तरी राया काही घरात आलेला नसतो. तो सारखा बाहेर इकडे पोर्चमध्ये गरके मारत असतो, सारखा विचार करत असतो, कारण ही केस खूपच गुंतागुंतीची होत चाललेली असते ना. नेमकं पुढे काय सत्य हे कळायला मार्गच नसतो. तेव्हा लगेच मंजिरी येते आणि मला लागते, राया, अरे कसला विचार करतोय? आणि राया, आता बाहेर राहायची गरज नाही, तू घरात येऊ शकतो, चल आतमध्ये. तेव्हा राया मला लागतो, मिस्पायर, मी जरासा हलकं चालतोय, तू जाऊन झोप, मी येतो, जा तू. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, अरे काय चालू आहे तुझं, बैस बरं इकडे. आता दोघेही तिथे झोपाळा असतो त्यावरती बसतात. तेव्हा लगेच आता राया मात्र शांतपणे विचार करत असतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, अरे मनात जर खूप प्रश्न घेऊन बसलं ना तर त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, त्यामुळे तू माझ्याशी बोल, तुला काही मदत करू शकते मी. तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे हे सांगशील का? त्यावर राया म्हणू लागतो, मिस्पायर, अगं हे सगळं काय चाललंय ना मला खरंच काही कळत नाही गं. नाऱ्या वेडा नव्हता तरी त्याने वेड्याचं रूप घेऊन आपल्याला वेडं बनवलं, तू पळून गेला, असं का कोण आपल्याला फसवतंय ना हेच कळत नाही आहे मिस्पायर. ही केस ना खूपच गुंतागुंतीची होत चालली मिस्पायर. यात जे काही सत्य समोर येते ना ते वेगळंच वळण घेते. त्यामुळे मिस्पायर, मला एकदा सांग बरं, नाही म्हणजे हा मिहीर नेमका होता कसा? आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, नाही म्हणजे माणूस म्हणून कसा होता ते सांगशील का? आणि या अण्णाचा आणि मिहीरचा काय संबंध? तेव्हा मंजिरी लागते, राया, मी तुला आधीही सांगितलंय अण्णाचा आणि मिहीरचा काय संबंध होता हे मला खरंच काही माहिती नाही, त्यामुळे प्लीज सारखे सारखे तेच प्रश्न विचारू नको. तेव्हा राया लागतो, मिस्पायर, नाऱ्या पळून गेला,
नाऱ्याच्या सांगण्यावरनं, त्या विजय साळुंकेच्या सांगण्यावरनं, म्हणजे सगळ्या पुराव्यावरनं असंच सिद्ध होतं आहे की मिहीर जिवंत आहे. आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो. तेव्हा राय म्हणू लागतो, हो मिस बाहेर, मिहीर जिवंत आहे, हे मात्र सत्य समोर येतं आहे, पण तो कुठे असेल, काय असेल, हे मला शोधून काढायचं आहे. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया, अरे तू मिहीरला शोधून काढून आणखीन आपल्या आयुष्यातले अडथळे निर्माण करतोय, हे तुला कळत कसं नाही आहे? त्यामुळे राया थांबव हे सगळं. तेव्हा मग लगेच आता राया म्हणू लागतो, मिस बाहेर, काय बी होऊ दे, उद्या माझ्या हाती अशी एक व्यक्ती लागणार आहे ना, ज्यामुळे मी मिहीरपर्यंत पोचू शकतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कोण आहे ती व्यक्ती? त्यावर राय म्हणू लागतो, मिस बाहेर, मी तुला उद्या समजा काही सांगेल. असे म्हणत आता इथे सकाळ झालेली असते. तर सकाळी सकाळी राया मात्र आता निक्कीला भेटण्यासाठी निघालेला असतो. निक्कीचं मात्र एकदम अण्णांसारखं गुंडगिरी चालूच असते. एका माणसाला ती गुंडांना चोप लावायला सांगत असते. त्याच वेळेस तिच्या अड्ड्यावरती राया येतो. तेव्हा लगेच निक्की येऊ लागते, घेऊन जा याला. ते माणसं लगेच त्याला तिकडनं घेऊन जातात. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, निक्की, अगं एकदम अण्णाच्या पायावरती पाय ठेवू नयेस का तू? अगं अगदी अण्णाचं काम पुढे चालवलंय तू. तेव्हा निक्की म्हणू लागते, मग तू इकडे कशाला आलाय? नाही म्हणजे तू आलायच कशाला इथे ते सांग. तेव्हा राया म्हणू लागतो, निक्की, मला तुझी मदत हवी म्हणून मी इकडे आलो आहे आणि मला माहिती आहे तू माझी मदत नक्की करू शकते. तेव्हा निक्की म्हणू लागते, हो, का करू? कुठल्या अधिकाराने मी तुझी मदत करायची? बायको आहे मी तुझी का प्रियसी आहे? बोल ना, कोण आहे मी तुझी? नाही ना, मग निघ इकडनं, मी तुझी मदत करणार नाही. तेव्हा राय म्हणू लागतो, निक्की प्लीज असं करू नको गं. हे बघ, मला तुला मिहीरबद्दल काहीतरी विचारायचं आहे. त्या दिवशी रात्री तू खरंच मिहीरला बघितलं होतं का? नाही म्हणजे खरं खरं सांग मला. तेव्हा निक्की म्हणू लागते, चल जा, माझा मूड नाही, निघ म्हटलं ना की निघायचं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, निक्की असं नको करू गं, प्लीज मी तुझ्याकडे रिक्वेस्ट करतो, मला मिहीरबद्दल माहिती हवी, प्लीज सांगशील का? हे बघ, मला ही माहिती मिळणं खूप गरजेचं आहे, प्लीज निक्की. तेव्हा निक्की म्हणू लागते, बरं ठीक आहे, केवळ तू रिक्वेस्ट करतोय ना राया, म्हणून मी तुला सांगते आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुझी मदत करते. नाहीतर ही निक्की अशी तशी सहजासहजी कुणालाही मदत करत नाही, लक्षात येते ना राया? तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे, तुला जे काही माहिती असेल ते सांग. तेव्हा निक्की म्हणू लागते, राया, अरे त्या दिवशी रात्री मी रस्त्याने चालले होते आणि जेव्हा मी रस्त्याने चालले होते ना, तेव्हा लगेच आता समोरनं एक गाडी आलेली होती आणि ती गाडी अगदी माझ्या जवळ आली आणि त्या गाडीचा लाईट माझ्या तोंडावरती पडला म्हणून मी पाठीमागे वळून बघितलं तर त्या गाडीत मला मिहीर दिसला. अरे तो फोनवरती बोलत होता आणि मला त्याला बघून मोठा धक्का बसला. मी बघितलं राया, मिहीर जिवंत आहे, तो खरंच त्या गाडीत होता. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, काय, मिहीर खरंच जिवंत आहे? तू पंढरपुरात आला होता? मग जर तू पंढरपुरात आला होता तर तू त्याच्या घरी का गेला नाही? नानाजीजीला का भेटला नाही? त्याची माणसं आहे त्या घरात, मग तू तिकडे का गेला नाही? तेव्हा निक्की म्हणू लागते, राया, तू तिकडे का गेला नाही, त्यांना का भेटला नाही हे मला माहिती नाही, मी का विचारपूस करू? आणि तसंही त्याचा पाठलाग करण्याचा मी प्रयत्न केला होता, पण तो थांबलाच नाही, तो निघून गेला तिकडनं. आणि मी कशाला त्याच्या पाठीमागे जाऊ? माझं त्याच्यावरती थोडं प्रेम आहे, माझं तर तुझ्यावरती प्रेम आहे ना. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, बरं ठीक आहे, हे समजा खरं आहे, पण नाऱ्या कुठे हे तुला माहिती आहे का? तेव्हा निक्की म्हणू लागते, राया, कुठला नाऱ्या? कुणाबद्दल बोलतोय? मला नाही माहिती कोण नाऱ्या. त्यावर राया म्हणू लागतो, निक्की असं नको करू, अगं आमच्याच गँगमधला एक माणूस म्हणजे नाऱ्या, तो आता हरवलाय, म्हणजे त्याने वेड्याचं रूप धारण करून आम्हालाच वेडं बनवलं गं, पण तो कुठे गेला हे खरंच माहिती नाही, तुला काही माहिती आहे का त्याबद्दल? तेव्हा निक्की म्हणू लागते, राया, सांगितलं ना, नाऱ्या काळा होता की गोरा होता हेही मला माहिती नाही, तू उगाच मला कसली माहिती विचारू नको आणि मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही, त्यामुळे तू इकडनं जाऊ शकतो. तेव्हा राया म्हणू लागतो, निक्की, नक्की नाऱ्याला तू तर हँडल करत नाही आहे ना? काय चालू आहे सगळं? या सगळ्यात तर तुझा तर हात नाही आहे ना? तेव्हा निक्की म्हणू लागते, राया, सांगितलेलं समजतं का तुला? माझा यात कसलाही हात नाही आहे, मी तू माझा प्रियकर म्हणून तुझी मदत केली, चल निघ इकडनं, तू जाऊ शकतो. तेव्हा राया मात्र तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस तिथेही आता नाऱ्या त्याचा पाठलाग करत त्याच्या सगळ्या गप्पा ऐकत असतो. आता मात्र इथेही आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे हे रायाच्या लक्षात आलेलं असतं. तर राया तिकडनं बाहेर येतो, पण त्याचे विचार चालूच असतात. जर निक्की इथेच तिच्या कामाशी दंग होती, शशिकला घरी आहे, शांत आहे, घोरपडे इथे नाही आहे, तर मग माझा पाठलाग करतंय कोण याचा विचार आता रायाच्या डोक्यात चालू असतो. पण मात्र नाऱ्या झाडापाठीमागे लपून आता रायाचा पाठलाग करणं बंद काही करत नाही, त्याचं सारखं ते काम चालूच असतं.
तेवढ्यात लगेच समोरनं मंजिरी येते आणि लागते, राया अरे तू निक्कीकडे गेला होता, मला समजलं, अरे ती बाई कशी तुला माहिती आहे ना, तू कशाला तिच्याकडे गेला होता. असे आता खूप सारे प्रश्न मिस फायर आता रायाला विचारू लागते. तेव्हा लगेच आता रायम लागतो, मिस फायर निक्कीने खरंच त्या रात्री पंढरपुरामध्ये मिहीरला पाहिले ग, हेच विचारायला गेलो होतो आणि त्या नाऱ्याबद्दल काही माहिती कळते की काय हेही जाणून घ्यायचं होतं. त्यावर लगेच आता मिस फायरला राया खुणावू लागतो, ते बघ तिकडे कोणीतरी झाडाआड लपलेलं आहे आणि आपलं गप्पा ऐकते. आता मंजिरी आणि राया मुद्दामून गप्पा म्हणजे काहीतरी बोलण्याची ॲक्शन करू लागतात. नाऱ्याला काही ऐकू येत नाही. तेव्हा नाऱ्या मनाशीच म्हणू लागतो, काय बोलतात राया आणि मंजिरी, मला ना जरा पुढे जाऊन बघावं लागते. तर आता लगेच रायम लागतो, मिस फायर हा नाऱ्या मला फसवतोय ना, या रायाशी पंगा घेतोय ना, कुणाची एवढी हिंमत आहे, त्याला ना सोडणार नाही, आज त्याचा शेवटचा दिवस आलाय म्हणून समज. रायाशी पंगा म्हणजे चौकात दंगा, विजेची तार पेटता अंगार आणि रायाचा वार कधी बी खाली जात नाही, आता त्याला दाखवतोस. असे म्हणत आता राया मात्र या नाऱ्याला कसा पकडणार हे आपण लवकरच बघूया. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता गावातल्या काही बायका जिजीकडे तिळगुळ देण्यासाठी आलेले असतात. आता लगेच त्या बायका म्हणू लागतात, हे घ्या हा प्रसाद, पण आपल्या गावात एक खूप मोठे महापुरुष बाबा आलेत, त्यांचा हा प्रसाद या, त्यांच्याकडे कुठलीही पत्रिका घेऊन जा, ते सगळं काही सांगतात त्या पत्रिकेबद्दल, म्हणजे तो माणूस कसा कुठे काय सगळी माहिती मिळते त्यांना. तेव्हा जिजी म्हणू लागते, हो मग असं जर असेल तर माझ्या मिहीरबद्दल ते नक्कीच सांगू शकतात. असे म्हणत राया आणि जिजी आता मिहीरची पत्रिका घेऊन त्या महापुरुषांकडे पोचलेले असतात. तर आता लगेच मंजिरी त्यांच्याबरोबर आलेली असते. तेव्हा आता मिहीरची पत्रिका बघताच ते बाबा सांगू लागतात, तुमचा मुलगा जिवंत आहे, त्याला काहीही झालेलं नाही आहे. आता हे ऐकून जिजीला मात्र आनंद झालेला असतो, पण मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो, कारण मिहीर जर जिवंत असेल तर मंजिरीपुढे मोठा प्रश्न उभा राहणार असतो. तर आता लगेच राय म्हणू लागतो, खरंच बोलताय तुम्ही. त्यावर ते बाबा म्हणू लागतात, हो हा पोरगा जिवंत आहे, त्याला काहीही झालेलं नाही आणि तो लवकरात लवकर तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्याकडे येणार आहे. आता मात्र मिहीर लवकरात लवकर पंढरपुरात कसा येणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.